स्वागत आहे आपले नोकरी किडा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण एस टीमध्ये होणाऱ्या आगामी भरतीसाठी 17,000 प्लस जागा असणार आहेत। तर या भरतीच्या अनुषंगाने जे तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न आहेत, असे प्रश्न आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला होणाऱ्या भरतीमध्ये 100% फायदा होईल। असे प्रश्न आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला एस टीमध्ये नोकरी पाहिजे तर मग तुम्हाला हे प्रश्न सविस्तरपणे अभ्यासून लक्षात ठेवायचे आहे। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पाहूया आजचे प्रश्न। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, एस टी प्रारंभ बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन कधी झाला? ऑप्शन 1 4 जून 1948, ऑप्शन बी 6 जून 1918, ऑप्शन सी 7 जून 1948, ऑप्शन डी 5 जून 1948। तर एस टी प्रारंभ बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन हा 4 जून 1948 रोजी झाला। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 जून 1948। प्रश्न क्रमांक 2, पहिली एस टी बस सेवा मार्ग कोणता? तर मित्रांनो, ऑप्शन ए नागपूर ते पुणे, ऑप्शन बी पुणे ते मुंबई, ऑप्शन सी नगर ते पुणे, ऑप्शन डी मुंबई ते पुणे। तर पहिली एस टी बस सेवा नगर ते पुणे या मार्गावर धावली। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नगर ते पुणे। प्रश्न क्रमांक 3, नगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक कोण? तर मित्रांनो, ऑप्शन ए किसन राऊत, ऑप्शन बी नामदेव भोसले, ऑप्शन सी लक्ष्मण केवटे, ऑप्शन डी शहाजी राऊत। तर नगर ते पुणे या पहिल्या बसचे चालक हे किसन राऊत हे होते। ऑप्शन ए किसन राऊत। प्रश्न क्रमांक 4, नगर ते पुणे या पहिल्या बसचे वाहक कोण होते? ऑप्शन ए शहाजी राऊत, ऑप्शन बी शहादेव नरहरे, ऑप्शन सी लक्ष्मण केवटे, ऑप्शन डी बाळू डफळ। तर नगर ते पुणे या पहिल्या बसचे वाहक हे लक्ष्मण केवटे होते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी लक्ष्मण केवटे। प्रश्न क्रमांक 5, देशातील पहिले क्रमांकाचे परिवहन महामंडळ MSRTC ची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1961, ऑप्शन बी 1962, ऑप्शन सी 1960, ऑप्शन डी 1963। तर देशातील पहिले क्रमांकाचे परिवहन महामंडळ MSRTC ची स्थापना 1961 साली झाली। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 1961। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC ब्रीदवाक्य काय आहे? ऑप्शन ए प्रवाशांच्या सेवेसाठी, ऑप्शन बी MSRTC सेवक, ऑप्शन सी जय महाराष्ट्र, ऑप्शन डी यापैकी नाही। तर मित्रांनो, हा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो, तर हा तुम्ही नक्की लक्षात ठेवायचा आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC ब्रीदवाक्य काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए प्रवाशांच्या सेवेसाठी। प्रश्न क्रमांक 7, MSRTC मध्यवर्ती कार्यालय कोठे आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी नाशिक, ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर, ऑप्शन डी मुंबई। तर MSRTC चे मध्यवर्ती कार्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी मुंबई। प्रश्न क्रमांक 8, MSRTC मध्ये प्रादेशिक कार्यालय किती आहेत? ऑप्शन ए 7, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 5। तर MSRTC मध्ये प्रादेशिक कार्यालय हे 6 आहेत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 6। तर कोणकोणते कार्यालय आहेत? मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर असे 6 कार्यालय आहेत। हे तुम्ही सविस्तरपणे लक्षात ठेवायचे आहे। प्रश्न क्रमांक 9, राज्य परिवहन महामंडळाचे मार्ग किती आहेत? ऑप्शन ए 20,170,
ऑप्शन बी 20,150, ऑप्शन सी 21,170, ऑप्शन डी 22,650. तर मित्रांनो, राज्य परिवहन महामंडळाचे मार्ग 20,170 आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 20,170. प्रश्न क्रमांक 10. सध्या महाराष्ट्र मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन ए एकनाथ शिंदे, ऑप्शन बी प्रतापराव सरनाईक, ऑप्शन सी पंकजा मुंडे, ऑप्शन डी अजित पवार. तर सध्या महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष हे प्रतापराव सरनाईक आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी प्रतापराव सरनाईक. हे तुम्ही नक्की लक्षात ठेवायचं आहे, कारण की सध्या महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष हे प्रतापराव सरनाईक हे आहेत. हा प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाऊ शकतो, तुम्ही नक्की लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? ऑप्शन ए भोसरी पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर. तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे प्रशिक्षण केंद्र हे भोसरी पुणे या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए भोसरी पुणे. जे मित्र चालकसाठी तयारी करत आहात त्यांनी हा प्रश्न नक्की लक्षात ठेवायचा आहे, कारण की तुम्हाला हा 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे महाराष्ट्राचे किती आगार आहेत? ऑप्शन ए 247 तालुका पातळीवर, ऑप्शन बी 352 तालुका पातळीवर, ऑप्शन सी 351 तालुका पातळीवर, ऑप्शन डी यापैकी नाही. तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे 247 तालुका पातळीवर आगार आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 247. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मंत्रालय कुठे आहे? ऑप्शन ए कुर्ला मुंबई, ऑप्शन बी मुंबई शहर, ऑप्शन सी रायगड, ऑप्शन डी पुणे. तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे मंत्रालय हे कुर्ला मुंबई या ठिकाणी आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए कुर्ला मुंबई. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळा किती आहेत? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 6, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 7. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळा ह्या 3 आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 3. प्रश्न क्रमांक 15. एसटीची पहिली रातराणी बस सेवा कोणत्या मार्गावर धावली? ऑप्शन ए सावंतवाडी ते मुंबई, ऑप्शन बी सावंतवाडी ते पुणे, ऑप्शन सी सावंतवाडी ते नागपूर, ऑप्शन डी सावंतवाडी ते नगर. तर एसटीची पहिली रातराणी बस सेवा ही सावंतवाडी ते मुंबई या मार्गावर धावली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए सावंतवाडी ते मुंबई. चालकसाठी हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्यांनी हा नक्की लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या क्रमांकाचे परिवहन महामंडळ कोणते आहे? ऑप्शन ए रस्ते विकास महामंडळ, ऑप्शन बी राज्य परिवहन महामंडळ, ऑप्शन सी औद्योगिक विकास महामंडळ, ऑप्शन डी यापैकी नाही. तर मित्रांनो, भारतातील पहिल्या क्रमांकाचे परिवहन महामंडळ हे राज्य परिवहन महामंडळ आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राज्य परिवहन महामंडळ ऑप्शन बी. असेच तुम्हाला रोज नवनवीन प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या नोकरी किडा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.